Hello friends, welcome back to my channel. I am Vaishnav SV with the useful videos for the standard 6th, 7th and 8th. So don't forget to like and share my videos and subscribe my channel SV's English Teaching. Unit 3.2 The Magic Herb Exercise Pointers. Page number 58. Pointers first. Answer the following questions. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. First, who was knocking on the door of the inn? खानावळीच्या दरवाजावर कोण ठकठक करत होतं? And the answer is a poor merchant was knocking on the door of the inn. Then question number 2. Why was the innkeeper not pleased? तो खानावळीवाला आनंदी का झाला नाही? And the answer is the innkeeper was not pleased because the merchant was very poor. तो जो व्यापारी होता तो अतिशय गरीब होता, त्यामुळे त्या खानावळीवाल्याला हे ऐकून आनंद झाला नाही. Question number 3. What did the merchant request? त्या व्यापाऱ्याने खानावळीवाल्याला काय विनंती केली? The merchant requested the innkeeper to prepare a simple dinner for him. त्या व्यापाऱ्याने स्वतः करता एक साधंसं जेवण तयार करण्याची विनंती त्या खानावळीवाल्याला केली. नेक्स्ट क्वेश्चन. वाय डिड द इनकीपर नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे? त्या खानावळीवाल्याने त्या व्यापाऱ्याला हाकलून का लावले नाही त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून? अँड द आन्सर इज उत्तर आहे The innkeeper did not drive the merchant away because it was not good for their reputation. ते त्यांच्या प्रतिष्ठेसाठी किंवा नावलौकिकासाठी योग्य नव्हतं, अयोग्य होतं. त्यामुळे त्या खानावळीच्या मालकाने त्या व्यापाऱ्याला हाकलून लावलं नाही. फिफ्थ क्वेश्चन. व्हॉट वॉज द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब? त्या औषधी वनस्पतीचे किंवा चमत्कारिक जादुई वनस्पतीचे खास वैशिष्ट्य काय होते? द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब वॉज दॅट whoever eats that herb would forget something. जो कोणीही ती वनस्पती खाईल तो काही ना काहीतरी विसरेल, अशी त्या औषधी वनस्पतीची, त्या जादुई वनस्पतीची खासियत किंवा वैशिष्ट्य होतं. देन सिक्स्थ अँड द लास्ट क्वेश्चन. व्हॉट डिड द मर्चंट फॉरगेट? तो व्यापारी काय विसरला? कुठली गोष्ट विसरला? द मर्चंट फॉरगॉट टू पे टू द इनकीपर. म्हणजेच तो व्यापारी त्या खानावळीवाल्याचे पैसे द्यायचं विसरला, बिल द्यायचं विसरला. देन नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 2. फॉर्म ग्रुप्स, कन्वर्ट द स्टोरी इंटू अ प्ले, रीड युअर प्ले अलाउड. नाव दिस इज अ practical question and you will have to convert this story into a play. It means you will have to assign the characters, you will have to give them dialogues and you will have to present this drama or this play in front of the class. So it is a practical activity. तुम्हाला पहिल्यांदा तुमचे गट तयार करावे लागतील आणि हे गट तयार झाल्यानंतर या कथेचं नाटकात रूपांतर करायचं आहे. तुम्हाला पात्र वाटून द्यावे लागतील. पात्रांचे डायलॉग्स म्हणजे ते जे काही त्यांचे बोल आहेत, त्यांचे जे काही वाक्य आहेत ते वाक्य तुम्हाला द्यावे लागतील. आणि पूर्ण नाटिका तयार झाल्यानंतर संपूर्ण वर्गासमोर ही नाटिका तुम्हाला प्रत्यक्षरित्या मोठ्याने वाचून दाखवायची आहे. देन द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 3. डिस्क्राईब द मर्चंट अँड द इनकीपर विथ द हेल्प ऑफ द स्टोरी अँड युजिंग युअर ओन इमॅजिनेशन. या गोष्टीच्या साहाय्याने आणि तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून व्यापारी आणि त्या खानावळीवाल्याचं तुम्हाला वर्णन करायचं आहे. सो फर्स्ट ऑल ऑफ वी कॅन डिस्क्राईब द मर्चंट ॲज फॉलोज. वी कॅन से दॅट द मर्चंट वॉज व्हेरी पुअर. ही वॉज टायर्ड ॲट द मार्केट अँड दॅट्स वाय he had no energy to walk back to his village. So he decided to rest at the inn.
and he went to the inn, and then he requested the innkeeper to prepare a simple meal. From the innkeeper's opinion, we can say that the merchant had wore simple garments and carried only a simple cloth bag on his back for his goods. He himself carried his load of goods because he could not afford to keep a servant, and he ordered a simple meal. That's why the innkeeper thought that the merchant is beggarly and poor, that he could not afford a good meal also. Then, about the innkeeper, from the story, we come to know that he was very greedy and unkind man. When he saw that the merchant was very poor at that time, he didn't pleased. Then he complained to his wife that he is such a beggarly person, then why we should serve him. Then her wife said that you should drive him away, but he did not do so. Instead, he said that he had an idea, an intelligent idea, and he said that he had a herb, magic herb, and when the merchant will eat that herb, at that time he will forget something. It was the innkeeper's plan, but his plan failed, and the merchant didn't forget the merchandise, but the merchant forgot to pay his payment, and that's why the merchant learned a very good lesson, and thereafter he never used that magic herb to any customer. Question number 4. The K in knock is silent. It is not pronounced. Write two other words with a silent K. Knock, K-N-O-C-K, knock या शब्दामध्ये हा शब्द वाचताना आपण नॉक असा वाचतो, त्याच्यामध्ये क चा उच्चार होत नाही. क हा अनुच्चारित असतो, स्पेलिंगमध्ये असतो, पण वाचताना त्याचा उच्चार होत नाही. अशा शब्दाला, अशा अक्षराला सायलेंट लेटर असं म्हणतात. मग याच्यासारखेच अजून 2 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत की ज्याच्यामध्ये के हा सायलेंट आहे, म्हणजेच केचा उच्चार होत नाही. सो यू कॅन से दॅट नो, KNOW, नो, KNEW, न्यू, KNOWN, नोन, KNIGHT, नाईट या सर्व शब्दांमध्ये केचा उच्चार होत नाही. Then next activity is that underline the silent letter in the following words. खालील शब्दांमध्ये जो अनुच्चारित अक्षर आहे, वर्ण आहे, त्याच्याखाली अंडरलाईन करायची आहे. सो लेट्स सी द फर्स्ट वर्ड राईट. याच्यामध्ये W सायलेंट आहे. दुसऱ्या याच्यात राईट, याच्यात J सायलेंट आहे. देन रिस्ट, याच्यामध्ये W सायलेंट आहे पुन्हा. देन पाम, याच्यामध्ये L सायलेंट आहे. स्कूल, याच्यामध्ये H सायलेंट आहे. सीझर्स, याच्यामध्ये C या अक्षराचा उच्चार होत नाही. देन पिक्चर, याच्यामध्ये T सायलेंट आहे. लिसन, अगेन T सायलेंट. राईम, याच्यामध्ये H सायलेंट आहे. आणि आव, याच्यामध्ये पुन्हा H सायलेंट आहे, त्यांचा उच्चार होत नाही. क्वेश्चन नंबर 5, पेज नंबर 59. रीड व्हॉट द फॉलोइंग कॅरेक्टर्स आर टेलिंग टू यू. खालील पात्र काय सांगतायत ते वाचा. हिअर यू हॅव गिवन 4 sentences A, B, C, D. Let's read them and understand them. First, I am a wild boar. I live in this jungle. I sharpened my tusks yesterday. Now I am ready. I will drive my enemies away. आता या वाक्यामध्ये जर तुम्ही नीट वाचलं वाक्य, तर या वाक्यामध्ये जंगली डुक्कर म्हणते की मी एक जंगली डुक्कर आहे. मी जंगलात राहतो. कालच मी माझे सुळे
हे घासले आहेत, त्यांना धार लावली आहे आणि आता मी तयार आहे माझ्या शत्रूंना लांब हुसकून लावण्यासाठी. या वाक्यामध्ये पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर अशा सगळ्या वाक्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. तसाच समावेश खालील तिघही वाक्यांमध्ये आहे, बी, सी आणि डी. आणि याच्यावरूनच आपल्याला खाली जी टाईमलाईन दिलेली आहे त्या टाईमलाईनवर ॲक्शन्स इन द पास्ट, द सिच्युएशन ॲट प्रेझेंट अँड फ्युचर ॲक्शन्स ऑर प्लान्स म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना, आत्ता वर्तमान काळातील काही परिस्थिती आणि भविष्यातील नियोजन किंवा कृती, या रकान्यांमध्ये प्रत्येक वाक्य आपल्याला क्लासिफाय करायचं आहे, विभागायचं आहे त्याच्या काळानुसार. मग वरती ए, बी, सी, डीमध्ये जेवढे वाक्य आलेले आहेत तेवढे वाक्य आता आपण एक एक करून प्रत्येक काळानुसार त्याची विभागणी करूयात टाईमलाईनवर. फर्स्ट सेंटेन्स दॅट इज ए. आय शार्पन्ड माय टस्क्स येस्टरडे. ही भूतकाळातली क्रिया होती म्हणून ती ॲक्शन्स इन द पास्ट या कॉलममध्ये लिहिली. त्याच वाक्यात पुढचं थोडंसं उपवाक्य आहे छोटंसं. आय एम अ वाईल्ड बोअर हे प्रेझेंटमधलं आहे. आय लिव्ह इन दिस जंगल हे पण प्रेझेंटमधलं आहे. आणि नाऊ आय एम रेडी म्हणजे आता मी तयार आहे हे पण वाक्य वर्तमान काळ दर्शवतो. आणि त्याच वाक्यातलं दुसरं उपवाक्य छोटंसं वाक्य आहे, आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे. मी माझ्या शत्रूंना हुसकावून लावेल. ही भविष्यातली घटना आहे, भविष्यातलं नियोजन आहे, भविष्यात होणारी कृती इथं दर्शवली आहे. आणि त्याच्यामुळे हे वाक्य आपण फ्युचर ॲक्शन्स किंवा प्लान्स या रकान्यामध्ये लिहिलेलं आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स दॅट इज बी. याच्यामध्ये लास्ट वीक माय टीचर आस्क्ड अस टू डू अ प्रोजेक्ट. याच्यामध्ये हे वाक्य पास्ट टेन्समधलं आहे. तर हाय आय एम नुजो आणि आय लिव्ह ऑन अ फार अवे प्लॅनेट ही दोघंही वाक्य वर्तमान काळातले आहेत. आणि याच संपूर्ण वाक्यातलं छोटंसं उपवाक्य आहे, आय विल विजिट प्लॅनेट अर्थ फॉर माय प्रोजेक्ट. हे फ्युचरमधलं वाक्य आहे बीमधलं. त्यानंतर सी क्रमांकाच्या पूर्ण मोठं वाक्य आहे, त्याच्यातली छोटी छोटी वाक्य आपण बघूयात काळानुसार. वन्स ही प्लेड अ ट्रिक ऑन मी अँड आय टॉट हिम अ लेसन. दीज आर द सेंटेन्सेस फ्रॉम पास्ट टेन्स. ही भूतकाळातली वाक्य आहेत. त्यानंतर गुड आफ्टरनून फ्रेंड्स अँड दिस इज माय फ्रेंड फॉक्स. दीज आर द सेंटेन्सेस फ्रॉम प्रेझेंट टेन्स. ही वर्तमान काळातली वाक्य आहेत. तर त्याच वाक्यात दुसरं उपवाक्य आहे की जे भविष्यातलं आहे, नाव ही विल बिहेव हिमसेल्फ. दिस इज द सेंटेन्स फ्रॉम फ्युचर. अँड द लास्ट सेंटेन्स दॅट इज डी. वी ट्राईड टू यूज अ मॅजिक हर्ब ऑन अ पुअर मर्चंट. दिस इज द सेंटेन्स फ्रॉम पास्ट. हे भूतकाळातलं वाक्य आहे. देन वी हॅव ॲन इन जापान. दिस इज द sentence from present, and in the same sentence there is sub sentence that is we will never use the magic herb again. आणि हे भविष्यातलं वाक्य होतं. मग अशा पद्धतीने मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे वाक्य नेमके आपण क्लासिफिकेशन कशावरून केलीत किंवा कुठल्या आधारावर केलीत. किंवा क्वेश्चन इज ॲब्सोल्युटली राईट. तुमचा प्रश्न अतिशय तंतोतंत बरोबर आहे. आणि त्यासाठी मी प्रत्येक वाक्यातलं जे वर्ब आहे त्या वर्बला अंडरलाईन केलेली आहे. त्या वर्बचा जर बारकाईने अभ्यास केला तर ते वर्ब्स पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे दर्शवतात. आणि काळ ओळखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते वर्ब्स. वर्बचा कुठला फॉर्म वापरलेला आहे तो प्रेझेंट फॉर्म आहे. वर्बचेच फॉर्म आहे ते प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. मग तो कुठला फॉर्म आहे, V1 आहे, V2 आहे का V3 आहे, म्हणजे प्रेझेंटमधला फॉर्म आहे का पास्टमधला आहे का फ्युचरमधला आहे हे आपल्याला ओळखता येतं. आणि त्यावरून ते वाक्य कोणत्या काळातलं आहे हे सुद्धा आपल्याला ओळखता येतं.